संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या विसाव्याच्या दरम्यान पादुका दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। तुकोबांची पालखी पुण्यातल्या नानापेठेमध्ये 2 दिवस मुक्कामी असणार आहे। पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अवजड वाहनांना 3 दिवस शहरामध्ये प्रवेशबंदी आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी उद्योग नगरी पिंपरी चिंचवडचा पाहुणचार घेत पुण्याच्या दिशेने जे आहे ते प्रस्थान झाले। त्यानंतर पहिला विसावा जो आहे तो पिंपरीतील याच एचेच्या मंदिरामध्ये जो आहे तो असलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी अलर्ट अशी गर्दी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की अर्धा तास या ठिकाणी जो आहे तो पहिला विसावा सकाळचा जो आहे तो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा या एचेच्या ठिकाणी असतो। वर्षानुवर्ष ही परंपरा जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। पुढील दुपारचा विसावा म्हणजे दुपारचं जेवण जे आहे ते दापोडी म्हणजे पिंपरी चिंचवडच्या वेशीवर जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर दापोडीतून पालखीने प्रस्थान केल्यानंतर ही पालखी जी आहे ती आता निवडुंगी विठोबा म्हणजे नानापेठेतील या विठ्ठल मंदिरामध्ये जे आहे ते त्या विसावेल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।